प्रशासनाने काढलेली प्रशासकीय बदली ही अन्यायकारक असून त्याला विरोध करण्याचा निर्णय पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय येथे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा सांगलीच्या वतीने घेण्यात आला. शुक्रवारी द्वारसभा घेऊन ही माहिती देण्यात आली. यामध्ये प्रशासनाने काढलेली प्रशासकीय बदली ही अन्यायकारक असून परिचर्या संवर्ग हा 90% महिला तसेच परिचारिकांच्या हाती कोणतीही आर्थिक जबाबदारी नसताना परिचारिकांचे कुटुंब विस्कळीत करणे हे योग्य नाही. परिचारिकांना प्रशासकीय बदलीतून वगळण्यात यावे असे मत व्यक्त करण्यात आले. याबाबत आझाद मैदान मुंबई येथे 18 मे पासून धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दत्ताराम ढमाले, सचिन बिरनगे, माधव केंद्रे, सारिका हाके, निर्मला मैत्री, प्रदीप मुंचंडी, ज्योती आर्गे, प्रेमानंद मोरे, वैशाली पोखर्णीकर, सुरेखा शिवणकर, राजश्री मोरे, माधव केंद्रे, जयश्री सुलके, रोहिणी कांबळे तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. नमस्कार, मी दत्ताराम शंकर ढमाले, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा सांगली, मुख्यालय लातूर. आजच्या ह्या मीडियाच्या माध्यमातून सरकारपर्यंत आमची कैफियत म्हणतो की सरकारने हे बदली धोरण जे आता आमच्यावरती लादलेलं आहे आणि त्याला मग त्याचे GRची कारणं वगैरे सांगितली जात आहेत. मेन म्हणजे आता ह्या प्रवर्गामध्ये सगळ्या मॅक्झिमम 90% स्त्री वर्ग आहे. यांनी काय होते बरं, ह्याच्यामध्ये आम्ही जो हा प्रवर्ग पूर्ण आहे तो शिपमध्ये काम करतो आणि आमच्या डिपार्टमेंट वाईज ह्या बदल्या होतातच दर 3 वर्षांनी. मग बदलीचं धोरण राबवून सरकारला काय साध्य करायचं? जैसी ती तिथे स्थिती ठेवून ह्या वर्गाला न्याय द्यावा. कारण बदली मिळून त्यानंतर त्या व्यक्तीची जी मानसिक स्थिती खालवणार आहे, शारीरिक स्थिती खालवणार आहे, तर त्याच्यापासून त्यांना सूट द्यावी, त्यांना एक सन्मान द्यावा आणि या बदलीचे धोरण जे आहे ते ताबडतोब थांबावं. नमस्कार, मी निर्मला गजानन माळी, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना लातूर संघटनेची सहसचिव बोलत आहे. आत्ता सरकारने आम्हाला प्रशासकीय बदली ची ऑर्डर काढत आहेत सरकार. पण आता आमची अशी सिच्युएशन आहे, आमच्यामध्ये जास्त करून महिला वर्ग आहे आणि आमच्यावर डिपेंडंट आमचे फॅमिली मेंबर्स म्हणजे आमची मुलं छोटी आहेत. परत काहींचे सासू सासरे आजारी आहेत घरात, मुलांचं शिक्षण सुरू आहे, तसेच हजबंड इथे दुसऱ्या ह्याच्यामध्ये कामाला आहेत आणि आम्ही सेटल झालेलो आहोत इथे. तर कृपया सरकारला ही विनंती करते की त्यांनी हे जो व्यवस्थित चाललेला संसार आहे तो मोडू नये. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा सांगली, इथून मी पवा पाशारू सांगली येथील परिचारिका आपल्या सर्वांसमोर आता एक व्यथा मांडत आहे, जी की सरकारनं जे धोरण मांडलेलं आहे बदलीचं, तर ते बदलीचं जे धोरण आहे ते सरसकट बदली. तर आमचं एक म्हणणं आहे की सरसकट बदली न करता विनंती बदली, म्हणजे ज्यांच्या गावाला जायचं आहे त्यांना बदली करून पाठवावं आणि जेणेकरून तक्रार बदली ह्या बदल्या व्हाव्यात. आणि जर हा प्रवर्ग जो असा आहे की याच्यामध्ये 90% स्त्रिया काम करतात, ज्याच्यामुळे ते फक्त नोकरी न करता पूर्ण कुटुंब त्यांच्यावरती अवलंबून असून जर ह्या सरसकट जर बदल्या केल्या तर कुटुंब विस्कळीत होऊ शकते. त्याच्यामुळं जे घरचा कणा जी स्त्री आहे त्याच्याबरोबर घरचंही विस्कळीत होऊन नोकरीवरही त्याचा परिणाम होऊ शकतोय. जेणेकरून एखाद्या ठिकाणी जे आपण व्यवस्थित सेटल झालेलो असतो तो प्रत्येक ठिकाणी जेव्हा आपली बदली होते त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना सगळ्या वातावरणाशी मिळतं जुळतं घ्यायला आणि सगळ्या गोष्टी नव्याने सुरुवात करायला सगळ्याच गोष्टी अवघड जाऊ शकतात. तर ह्या बदली प्रकरणातून फक्त स्त्रिया नर्सिंग केडरला वगळून बाकीच्या सरसकट बदली न करता तक्रार बदली आणि विनंती बदली करावी हे मी सरकारला विनंती करते. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर आणि शाखा सांगली, सचिव सचिन बिरनगे. आता सध्या परिस्थिती अशी आहे की प्रशासकीय बदलीचं शस्त्र प्रशासनानं आमच्यावरती उगारलेलं आहे. सध्या परिस्थितीला एक सचिव म्हणून मी समस्त पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगलीच्या समस्त परिचारिकांना आवाहन करतो की आपल्या संघटनेनं या प्रशासकीय बदलीच्या विरोधात आझाद मैदान मुंबई येथे 18, 19 आणि 20 रोजी धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे. या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहून प्रशासनाच्या विरोधात हे बदली थांबलीच पाहिजे या कारणास्तव आपण आपली परिचारिकांची ताकद दाखवून द्यायची. मी सर्वांना आवाहन करतो की उपस्थित राहून आपली ताकद दाखवा. धन्यवाद. प्रशासकीय बदली झालीच पाहिजे. प्रशासकीय बदली झालीच पाहिजे. हम सब एक हैं. हम सब एक हैं. हम
अधिक माहिती घेऊन येत आहोत पुढील भागामध्ये. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत रहा